नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आमचे माहूर येथील तालुका प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की काम पूर्ण झाल्यावर रेखांकनासाठी अर्ज प्रशासनाचा तुगलकी कारभार चव्हाट्यावर आलेला या ठिकाणी दिसत आहे आणि ही संपूर्ण माहिती आमचे तालुका प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी दिलेली आहे। आपण जाणून घेणार आहोत की सविस्तर आज आपण ज्या ठिकाणी उभा आहे ती जागा माहूर नगर पंचायतने दलित वस्ती रस्ता म्हणून दाखवलेली आहे। वास्तविक या ठिकाणी एकही दलिताचे घर नसून चारी बाजूनं डोंगराळ जमीन आणि पाठीमागच्या साईडला प्रतिबंधित क्षेत्र असलेला रामगड किल्ला असून त्या किल्ल्याच्या बाजूला एकही दलिताचे घर नसताना केवळ पुढाऱ्याच्या हट्टास्तव हा 1.5 कोटीचा रोड बांधला असून त्या रोडला ना पुरातत्वाची परवानगी आहे, ना नगररचनेची परवानगी आहे, ना समाज कल्याण खात्याला विचारलेला आहे। या तीनही खात्याचे अहवाल तयार झाले असून ते तिघेही म्हणतात, पुरातत्व म्हणते की किल्ल्याच्या बाजूला 300 मीटरपर्यंत काही होऊ देणार नाही, समाज कल्याण खाते म्हणते की आमच्या पैशाचं अपहरण आम्ही होऊ देणार नाही, आणि नगररचना म्हणते की आम्ही काही प्रत्यक्षात पाहायला येत नाही। अशा दुष्टचक्रात हा दलिताचा पैसा पहाडावर आणून 1.5 कोटी रुपये माहूर नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्याने विवेक कांदे यांनी वाया घातला असून माहूरचे सर्व अकलेचे कांदे याबाबत गपचूप बसले आहेत। खेदाची बाब अशी आहे की माहूरमध्ये 1000 दलितांची घरे असून दलिताचे 25 नेते आहेत, परंतु एकही नेता याबाबत चकार शब्द उद्गार काढायला तयार नाही। त्यामुळे या रस्त्याचा ठेकेदार कोण, या रस्त्याला परवानगी दिली कोण, आणि जिल्हा प्रशासनाने सुद्धा कुठल्याही पूर्वपरवानग्या न बघता निधी वितरित केला कसा हे गौडबंगाल असून यासाठी किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी विधानसभेत कट मोशन मांडला पाहिजे असा माझा एक जबाबदार नागरिक या नात्याने आग्रह आहे।